एक लक्षात घ्या, नाना पटोले बरोबर म्हणतात, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री, पण त्यांच्यासमोर कुणी एखादा वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षाचा त्यांनी समोर सांगावं. म्हणजे माझ्याकडे अडचण नाही. काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल की हा आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे, तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करू. पण नाना पटोले आमचे मित्र आहेत, त्यांची अडचण मी समजू शकतो, सगळ्यांची समजू शकतो. मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो. मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे, महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणतो. मी नाना पटोलेंच्या मनात कोणता चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणत नाही. मी महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे, कोणता फेस आहे याच्याविषयी म्हणण्याचा मला नक्की अधिकार. बरं का? याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ काय? काँग्रेसकडे चेहराच नाही असं नाही, असं नाही की त्यांनी सांगावं. त्यांनी सांगायला पाहिजे, लोकशाही आहे. बाळासाहेब थोरात आहे, साहेब त्यांनी काँग्रेस पक्षानं सांगावं, बाबा आमच्याकडे हे 10 चेहरे आहेत, त्यातला आम्ही एक निवडू. इकडं सुरू असताना भाजपकडून 150 जागा लढवण्यात येणार आहे आणि उर्वरित 2 पक्षाला 138 जागा मिळणार आहेत आणि भाजपच्या सगळ्या उमेदवारांची निवड निश्चिती करणं किंवा जागा वाटपाच्या संदर्भातलं सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या हातात देण्यात आलं आहे. अशी चांगली गोष्ट आहे. हे आमच्यासाठी अत्यंत शुभशकून आहे. नरेंद्र मोदी हे जर प्रचाराला येणार असतील महाराष्ट्रात आणि अमित शहा, तर त्यांनी जास्तीत जास्त सभा महाराष्ट्रात मोदी आणि शहाने घेतल्या पाहिजेत आणि फडणवीसांकडे या राज्याची सूत्र निवडणुकीची भाजपची असायला पाहिजे. हा महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत आहे. याचा अर्थ आमच्या 25 जागा नक्की वाढतील. 138 जागा त्यांच्या दोस्तांना मिळणार आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे ना. हे शेवटी हे सगळे लाचारांना किती मिळणार? लाचारांना तुकडेच फेकायचे असतात ना, की त्यांनी निवडपणे घ्यायचे असतात. पण त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली मुख्यमंत्री, मी करतो लागून त्यांना स्पर्धा घ्यायला काय हरकत?